हॅलो एव्हरीवन अँड गुड इव्हनिंग। आता आपण हा जो 4 BHK रो बंगलोचा हा जो प्रोजेक्ट मी तुम्हाला बऱ्याच वेळेस पोस्ट केला आहे बघा। या बंगलोचा आता इलिव्हेशन आपण चेक करू बघा। जो मी तुम्हाला या व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो मी इलिव्हेशन देतोय बघा, तसाच्या तसा याला प्रत्येक त्याच्या ग्रिल्सवर या अशा कौलाच्या डिझाईन्स येतील बघा। या हे बघा, हे सर्व ही बघा, ही गॅलरी बघा, ही मोठी एकदम अत्यंत हाय स्टँडर्ड असा इलिव्हेशन आहे 4 BHK रो बंगलोचा बघा। हे आजूबाजूचे बंगलोसुद्धा यापुढे फिके पडणार आहे बघा। तर आता हे असं बघा, वरच्या बाजूला पण जिना टोपी आपली इथे आता स्लॅबचं काम चालू आहे। तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन कराल तर याला अशा मी रिंकल्स म्हणजे रेषा मारलेल्या आहे प्लॅस्टरमध्ये। त्या कलर्स झाल्यानंतर अत्यंत मस्त दिसतील बघा। बघा आता हे प्लॅस्टरचं काम चालू आहे। हे बघा, हे मिस्त्री लोक असे कामं करतात। ही कार पार्किंग आहे बघा आपली, ही कव्हर कार पार्किंग आहे, लक्षात असू द्या। बऱ्याच रो बंगलोला कार पार्किंग। आता ही जी व्यक्ती उभी आहे पांढरे बांधून, त्या बाजूला अशा व्हर्टेक्स टाईल्स येणार आहे। व्हर्टेक्स म्हणजे व्हर्टिकली जे लावायचे आपल्याला। आता बघा हा जो कॉलम आहे, नीट स्टडी करा बघा, तुम्हाला ही सुद्धा एक कलाकारी बघायला मिळते आज। हे मिस्त्री लोक बघा कसे कामं करतात। कॉलम्सला अशा प्लॅस्टरमध्ये असा कट मारत असतात हे लोक, त्याच्यामुळे त्याला डिझाईन्स वाटते बघा। ही मला लक्षात बघा। ही अशी या प्रकारे ही पूर्ण वन साईड पूर्ण क्लोज आहे, लक्षात असू द्या। अशी ही एक छानपैकी तुम्हाला एक साधारणतः 16 बाय 14ची ही कार पार्किंग आहे बघा। यामध्ये आता इथे टाईल्स लागतील त्यामुळे हे रफ ठेवला हा पोर्शन। तर असा हा कार पार्किंगचा पोर्शन आहे, लक्षात असू द्या। आता आपला हा जिन्याची टोपी म्हणजे जिन्याचा जो भाग आहे त्यावरील स्लॅबचे कामं चालू आहे बघा। वरच्या दिशेस बघा, स्टील वगैरे टाकतात हे लोक, जिन्यावर असे स्लॅब टाकतात। अशा प्रकारे हा 4 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट आता आपला बऱ्यापैकी आता होत आलेला आहे। तर त्यानंतर तुम्हाला हा आता आपला सेकंड रो बंगलोचा भाग चालू होईल। सेकंडचा पण फर्स्ट स्लॅब झाला मित्रांनो। हा 1200 स्क्वेअर फूट बंगलो आहे, लक्षात असू द्या। हा लोगाव वाघोलीच्या फक्त अर्धा किलोमीटरमध्ये असा एरिया आहे बघा। आजूबाजूला सर्व स्टँडर्ड लोकवस्ती आहे, लक्षात। त्याच्यामुळे तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारची काही हे नाही आहे, फक्त 4 बंगलो। व आता असा मधल्या भागामध्ये 20 फुटाचा एंट्री रोड आहे मित्रांनो। किती 20 फुटाचा एंट्री रोड आहे बघा। व आपल्या अशा हाय स्टँडर्ड बंगलो दिसतील। याच बंगलोला खराडी EON IT पार्क या साईडला हे 2.5 CRचे बंगलो बघा मित्रांनो। हे फक्त मी तुम्हाला 60 ते 65 लाखात रेंजमध्ये दिसतोय आपण। तर तुम्हाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक 7-12 होणार मित्रांनो, हेही लक्षात घ्या। त्याच्यामुळे तुम्ही ही संधी सोडू नका। याला कलर्स, टाईल्स, मार्बल्स ज्या वेळेस हे काम होईल त्यावेळेस याच बंगलोची प्राईस 80 ते 90 लॅक्सच्या आसपास जाईल। तुम्हाला आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्राइजेस कमी देतो आहे आणि तुम्हाला लोगावविषयी जास्त बोलायची आवश्यकता नाही। या लोगावला R झोन म्हणतात। आता बरेच लोकांनी मला काही कमेंट केलेले आहे
की आता कोणीतरी एक होती व्यक्ती, त्यांनी मला यूट्यूबला आपल्या याच्यावर सुद्धा मला हे सांगितलं होतं की तुम्ही बातम्या अशा काय सांगतात. आता तुम्हाला मी वारंवार तेच म्हणतो, हा प्रपोज टू आर झोन आहे, याचा डेव्हलपमेंट प्लॅन ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस याच बंगलोच्या प्राइजेस 10 पट जास्त वाढतील. मी जे 60-65ला तुम्हाला बंगलो विकतोय, हेच बंगलो त्यावेळेस मला 1 करोडच्या आसपास विकावं लागतील. कारण का त्यावेळेस या जमिनीचे प्राईस पण वाढेल मित्रांनो. आणि इमॅजिनेशन इज मोर दॅन नॉलेज. ज्याला थोडा डोक्याचा भागाचा, आपण इमॅजिनेशन म्हणजे काय, कल्पनाशक्तीचा वापर करा. आज हे प्रपोज टू आर झोन असल्यामुळे आम्ही प्राइजेस कमी ठेवलेले आहे. याच प्राईस ज्यावेळेस पूर्णपणे आर झोन डिक्लेअर होईल त्यावेळेस आम्ही काही कमी भावात विकू का, हा तुम्हालाच मी आता प्रतिप्रश्न विचारतो. तुम्हाला कमेंट किती टाकायच्या असल्या, आता बघा आमचे पण काही, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हा अधिकार आहे, तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला प्रपोज टू आर झोन म्हणजे काय पहिले हेच समजलेलं नाही. कुठलेही गावं ज्यावेळेस पुणे महानगरपालिका कोणी पण इन्व्हॉल्व म्हणजे समाविष्ट करतात, त्यावेळेस त्या गावाचा विकास आराखडा मंजूर करायला स्टेट गव्हर्नमेंट महानगरपालिकेला लेटर पाठवतात. त्यानंतर ते वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष याच्यामध्ये महानगरपालिकेचे आता इलेक्शन होतील दोघांचे. आता स्वीकृत नगरसेवक आहे आपल्या महानगरपालिकेला. बस स्टँडच्या जवळ लोगावला महानगरपालिकेचे ऑफिसेस आहे, त्या साईडला आता आपल्याला या पूर्ण याचा तुम्हाला विकास आराखडा मंजूर व्हायला वेळ लागतो. ते काय आपल्या हातात नाही की चला विकास आराखडा करून टाकू. लोकांना प्रत्येक गोष्टी तुमच्या लक्षात राहायला हवी. आता आपण हे जे फायनान्स लोन आहे याचं फक्त 1% व्याजदर जास्त आकारतात. गव्हर्नमेंटचं 8.5 तर याचे 9.5. तर तुम्हाला हा पॉईंट आता क्लिअर आऊट झालेला आहे बऱ्याच लोकांचा. आता आणि माझ्याजवळ विकायला सुद्धा आता फक्त मी हा शेवटचा बंगलो आता बनवतो आहे. यानंतर मी पण प्राइजेस वाढवणार आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि या बंगलोची सुद्धा तुम्हाला प्राईस 60 ते 65च्या दरम्यान मी ठेवलेली. इंडिव्हिज्युअल खरेदी खत होणार आहे हे वारंवार सांगतो आहे. तरी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर माहीत असेलच, परत एकदा नोट करा. 9359225607 9359225607 9359525607. बघा या अशा मशीन्सने हे असे त्याच्यावरती हे मारतात बघा, प्लॅस्टर मारतात हे लोक, मिस्त्री लोक. बघा ते त्या व्यक्तीच्या हातात हँड स्प्रे मशीन म्हणतात त्याला. बघा तो व्यक्ती मारतो, दिसलं. अशा प्रकारे ही पण एक कलाकारी आहे बंगलोची. हेच बंगलो मित्रांनो तुम्हाला खराडी IT पार्ककडे 2.5 CRचे लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल मग तुम्ही का बरं स्वस्तात विकतायत आम्हाला. आजसुद्धा याचे लोगावचे जे रस्त्याच्या जवळील प्रोजेक्ट आहे त्याच्या जमिनीचे रेट आम्ही 18 ते 20 लाख रुपयात घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला स्वस्तात द्यायला काही हरकत नाही. हेच पूर्ण आर झोन ज्यावेळेस होईल याच प्लॉटची किंमत 35 ते 40 लाख होईल. प्लस आमचं कन्स्ट्रक्शन धरून मी 75-80 लाखाला विकेल. आलं लक्षात. तरी लवकरात लवकर डिसिजन घ्या मित्रांनो. व तुम्हाला बघा हा बंगलो पण आता फर्स्ट फ्लोअर झाला आहे. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.